हॅलो स्टुडंट्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट सेकंड पेपरच्या थर्ड चॅप्टरमध्ये ग्राहकांची वर्तणूक या धड्यामध्ये आज आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ग्राहकाची वर्तणूक चा अभ्यास का करणे गरजेचे आहे आणि ग्राहकांच्या वर्तणुकीचं महत्त्व आपण बघितलं. आता ग्राहकांच्या वर्तणुकीला प्रभावित करणारे घटक आज आपण पाहणार आहोत. तर ग्राहकांच्या वर्तणुकीला प्रभावित करणारे दोन घटक आहेत, एक अंतर्गत घटक आणि एक दुसरा बाह्य घटक. तर विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारच्या अंतर्गत घटकांचा ग्राहकांच्या वर्तणुकीवर परिणाम असतो. त्याचे प्रामुख्याने वैयक्तिक घटक, मानसशास्त्रीय घटक असे दोन प्रकारात आपण विवेचन केलेले आहे. इथे आपण पाहणार आहोत वैयक्तिक घटक. आता वैयक्तिक ग्राहकाचा वर्तणुकीवर वैयक्तिक काय परिणाम होतो की त्याच्यामुळे त्याच्या वागणुकीमध्ये नेहमी वेळोवेळी बदल होत असतात, हे आपल्याला सातत्याने दिसून येते. या सर्व घटकांचे विश्लेषण आपण पुढील प्रमाणे करू शकतो. पहिलं आहे ग्राहकांच्या गरजा. एखादी वस्तूची ग्राहकाला गरज किती आहे, किती प्रमाणात आहे, त्याची त्याला उपयोगिता किती आहे, याचा परिणाम ग्राहकांच्या वागणुकीवर होत असतो. नंतर आहे व्यक्तिमत्व. जेव्हा एखादा ग्राहक एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात जातो त्यावेळी वस्तूतील असलेली उपयोगिता याचा त्याच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वावर खूप अवलंबून असतं, कारण त्याला त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा आहे हे स्वतः ग्राहकावर अवलंबून असतं. आपण वैयक्तिक घटक इथे शिकत आहोत. तिसरं आहे ग्राहकांचे वय आणि जीवनशैली. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, कस्टमर किंवा ग्राहक हे वेगवेगळ्या वयोगटाचे असतात. लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत सगळेजणं ग्राहकच असतात. म्हणजे समाजातला प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक आहेच. तर बाजारातील प्रत्येक वस्तू ही वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने तयार केलेल्या असतात. प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली वेगळी असते, त्याच्यामुळे वयाचा आणि जीवनशैलीचा मोठा परिणाम ग्राहकांच्या वागणुकीवर होतो. वागणूक म्हणजे वस्तू खरेदी करण्याची त्यांची वागणूक. त्याच्यानंतर आहे स्वतःची प्रतिमा. ग्राहक वस्तू खरेदी करताना स्वतःच्या प्रतिमेची म्हणजे त्याचं जे फेम आहे त्याची काळजी घेत असतो. स्वतःची प्रतिमा त्याच्या मनात बनवलेली असते आणि त्याच्यासाठी तो एक विशिष्ट ब्रँडची वस्तू खरेदी करेल, एका विशिष्ट किमतीचीच वस्तू खरेदी करेल आणि त्याच्यामुळे तो स्वतःच्या प्रतिमा वस्तू खरेदी करतानाही बऱ्याच वेळेला त्याला महत्त्व देत असतो. म्हणजे समाजात इतरांना जाऊन त्याला सांगता येतं की मी या ब्रँडची वस्तू खरेदी केली किंवा मी इतकी महागडी वस्तू खरेदी केली. तर स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी हा सुद्धा एक वैयक्तिक घटक आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत अंतर्गत घटकांमध्ये मानसशास्त्रीय घटक. सायकोलॉजिकल काय फरक पडतो. ग्राहकांची वागणूक ही मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे हे आपल्याला माहितीच आहे. त्याच्यामुळे मानसशास्त्रीय घटकांचा अभ्यास करणे आपल्याला गरजेचे आहे. पहिलं आहे त्याच्यातलं प्रवृत्ती. समाजामध्ये जेवढे लोक राहतात आपणही प्रत्येकाची प्रवृत्ती वेगवेगळी असते. जशी वृत्ती असते की आपल्याला वस्तू आवडेल व परवडेल अशीच वस्तू खरेदी करण्यासाठी लोक आतुरलेले असतात, ग्राहक आतुरलेले असतात. आपल्या परिस्थितीनुसार ग्राहकांच्या क्रय वर्तनावर त्याचा परिणाम म्हणजे खरेदी करण्याची त्यांची जी कृती आहे त्याच्यावर परिणाम होत असतो. म्हणजे आपल्याला आवडेल आणि प्लस आपल्याला आपल्या खिशाला परवडेल अशाच प्रकारची वस्तू ग्राहक हा खरेदी करत असतो. नंतरचा मुद्दा आहे अभिप्रेरणा. ग्राहक जेव्हा एखादी वस्तू खरेदी करत असतो तेव्हा त्याला कोणत्या ना कोणत्या व्यक्तीकडून खरेदी करायची प्रेरणा मिळालेली असते. हा व्यक्ती कोणी असू शकतो, समाजातला नातेवाईक असू शकतो, मित्र असू शकतो, घरातला असू शकतो, नंतर त्यांनी टेलिव्हिजनवर पाहिलेलं असू शकतं. तर कोणतीही खरेदी करण्यामागे एक प्रेरणा निश्चितपणे असते आणि त्यातूनच ही वस्तू आपण वापरावी की नाही वापरावी हे ग्राहक ठरवित असतो. कधीकधी आपल्याला ग्राहकांची वर्तणूक नकारात्मक दिसून येते तर कधी सकारात्मक दिसून येते. तर केवळ हे त्याच्या अभिप्रेरणेवर म्हणजे त्याची मनापासून त्याची जर वस्तू खरेदीची इच्छा झाली तर तो खरेदी करतो.
त्यानंतर आहे शिकण्याची क्रिया. शिकण्याच्या क्रियेमुळे ग्राहकांच्या वर्तणुकीत बदल होतो व त्याचे परिणाम त्याच्या वर्तणुकीवर होत असतात. म्हणजे वयानुसार जसं वय वाढत जातं किंवा अनुभवाने सुद्धा काही वस्तू ज्या जास्त टिकाऊ आहे त्याची खरेदी लोक करतात. काही लोक फक्त चमक धमक याच्याकडे जातात. तर जसे जसे ही एक लर्निंग प्रोसेस आहे, शिकण्याची क्रिया आहे, तर जसा अनुभव वाढत जातो त्याप्रमाणे वस्तूची खरेदी तो करत राहतो. त्यानंतर दृष्टिकोन. ग्राहकाचा वस्तूकडे बघण्याचा दृष्टिकोन जसा असेल तशाच प्रकारची वर्तणूक ग्राहक करीत असतो. ग्राहकाला एखादी वस्तू खरेदी करायची असते त्यावेळी ग्राहक आपल्या दृष्टिकोनातून कोणती वस्तू चांगली आणि कोणती वाईट किंवा कमी दर्जाची आहे हे ठरवत असतो. आणि ह्या शिकण्याच्या क्रियेतूनच त्याचा दृष्टिकोन बदलत असतो. प्रत्येक ग्राहकाचा वस्तूकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन असतो. त्याच्या मतानुसार ही वस्तू घेतली की आपल्याला काय फायदा होईल किंवा काय तोटा होईल हे स्वतःचं तो परीक्षण करत असतो. आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत ग्राहकाच्या वर्तणुकीला प्रभावित करणारे बाह्य घटक, बहिर्गत घटक किंवा बाह्य घटक. याच्यामध्ये पहिलं येतं आर्थिक घटक. आर्थिक घटकामध्ये काय आहे की ग्राहकाचे वर्तन हे आर्थिक म्हणजे त्याचे उत्पन्न ह्याच्यावर मुख्यत्वे अवलंबून असते. जेव्हा ग्राहकाची आर्थिक स्थिती मजबूत असते तेव्हा त्याची वागणूक वेगळी असते आणि जेव्हा आर्थिक स्थिती त्याची कमकुवत असते त्यावेळेला त्याच्या वागणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून आलेला आपल्याला लक्षात येतं. आर्थिक घटकांमध्ये पण आहे एक पहिला मुद्दा आहे त्याच्यातला एकूण उत्पन्न. एकूण म्हणजेच ग्राहकाचे, त्याच्या कुटुंबात किती लोक आहेत, त्याचं उत्पन्न किती आहे, नंतर कमावणारे लोक किती आहे याच्यावरही त्याची खरेदी करण्याची जी इच्छा आहे किंवा त्याची शक्ती आहे अवलंबून असतं. नंतर त्याचे जे काही उत्पन्न आहे त्याच्यावर त्याची बचत करण्याची प्रवृत्ती, नंतर वस्तूची उपयोग करायची त्याची शक्ती, श्रीमंत गरीब कुटुंबातील उत्पन्न आणि खर्च याची प्रवृत्ती आपल्याला वेगवेगळी दिसून येते. त्याच्यामुळे उत्पन्नाचा निश्चितपणे ग्राहकाच्या वागणुकीवर परिणाम होत असतो. नंतर अतिरिक्त उत्पन्न. ग्राहकाचे भविष्यात उत्पन्न वाढणार आहे अशी त्यांना अपेक्षा असेल तर आर्थिक व्यवहारांवर त्याचा परिणाम होतो आणि ग्राहक जास्त वस्तू खरेदी करण्यास तयार होतात. पतसुविधा, उधारीची सवलत. ग्राहकाच्या वागणुकीवर उधारीची सवलतीचा खूप मोठा परिणाम होतो. उधार वस्तू देत नसेल तर ग्राहकाची संख्या मंदावते. उधार हे आपण पाहतो की समाजामध्ये खूप रुळलेलं आहे. आपल्याला साधी गाडी, टू व्हीलर वगैरे घ्यायची असेल, कोणती वस्तू, फ्रीज, टेलिव्हिजन आपण आज इझिली घेऊ शकतो. कारण काय तर आपण उधारीवर म्हणजे उधारीची खरेदी करून त्याला पतसुविधेचा आधार लावतो आणि बँकेकडनं लोन काढून आपण वस्तूंची खरेदी करतो. व ती सवलत आपल्याला किती मिळते हे याच्यावरही ग्राहकांची वागणूक अवलंबून असते. बचत. ग्राहकांचा बचत हा घटक त्याच्या क्रय वर्तनावर अधिक परिणाम करत असतो. बचत प्रवृत्ती कमी असेल तर खरेदीचे प्रमाण जास्त असते. या उलट बचत प्रमाण जास्त असेल तर उपभोग खर्चावर नियंत्रण आपोआपच होते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीनुसार हे वेगवेगळं आहे. काही व्यक्तींना खूप खरेदी करायला आणि खूप चांगलं व्यवस्थित आयुष्य जगायला आवडतं, तर काही लोक आपली बचत करण्यामध्ये त्यांना जास्त आनंद मिळतो. तर हे प्रत्येक ग्राहकावर अवलंबून असतं. त्यानंतर सरकारी धोरण. सरकारी धोरणाचा परिणाम ग्राहकाच्या खरेदी प्रक्रियेवर होतो. सरकारचे धोरण जर रोजगार, गुंतवणुकीला चालना देणारे असेल तर बचत प्रवृत्ती कमी होऊन क्रयशक्तीत वाढ होते. आता याच्यानंतर आहे ग्राहकाच्या वागणुकीचे बाह्य घटकामध्ये सामाजिक घटक. सामाजिक जीवनाशी व समाजाशी अत्यंत प्रभावित होणारी ग्राहक वर्तणूक ही क्रिया आहे. म्हणजे आपण ज्या समाजात राहतो, सभोवताली आपल्या जी परिस्थिती असते, जिथे राहतो तिथे कुटुंब, आप्तमित्र, नंतर आपण जिथे काम करतो तिथे सामाजिक बांधिलकीचा ग्राहकाच्या वागणुकीवर खूप मोठा परिणाम होतो. ज्यामध्ये समाजातील चालीरीती असतात, रूढी, परंपरा, कुटुंब, आप्तमित्र, परिवार, परिसर हे घटक ग्राहकांच्या क्रय वागणुकीवर परिणाम करताना आपल्याला दिसून येतात.
कधीकधी समाजातील काही लोकांना वस्तू विकत घेणे, विशिष्ट वस्तू विकत घेणे म्हणजे एक स्टेटस सिम्बॉल मानलं जातं. मग त्या व्यक्तीकडे वस्तू आहे तर आपल्याकडे का नको, अशा तऱ्हेनेही म्हणजे ज्या समाजात आपण राहतो तर कधीकधी खूप आपली जीवनावश्यक गरज नसतानाही आपण वस्तूची खरेदी, आपण म्हणजे ग्राहक वस्तूची खरेदी करत असतो. नंतरचा आहे सांस्कृतिक घटक. समाजामध्ये आज आपला जो देश आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्कृती, जाती, धर्म आणि पंथ अस्तित्वात आहे. प्रत्येकाची संस्कृती वेगवेगळी आहे. आपण दर 20 किलोमीटर 30 किलोमीटर जर प्रवास केला तर आपल्याला वेगळी संस्कृती दिसून येते आणि प्रत्येकाच्या संस्कृतीमधले अंतर हे याचाही परिणाम ग्राहकांच्या वागणुकीवर होतो. वेगवेगळ्या संस्कृतीतील ग्राहकांची वर्तणूक एकाच वस्तूसाठी सारखी राहत नाही तर वेगवेगळी असते. जसं सण, धार्मिक समारंभ, लग्नकार्य, सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत, खेळ, स्पर्धा इत्यादी घटक देखील ग्राहकांच्या वर्तणुकीला प्रभावित करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघितलं ग्राहकाच्या वागणुकीचे विविध घटक. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू ग्राहकांच्या वर्तणुकीचे वेगवेगळे सिद्धांत किंवा मॉडेल्स. धन्यवाद.